लातूर जिल्ह्यातील चिंचोली राववाडी यासह आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात कॅनलचं पाणी मिळावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लातूर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची होती। पावसाळ्याचं पाणी मार्च एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांना पुरतं, मात्र त्यानंतर शेतीसाठी पाणीच मिळत नाही। विहिरीचं देखील पाणी आटतं तर जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी मिळत नाही। त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय तेंकाळे यांच्याकडे कैफियत मांडून माजी आमदार धीरज विलासरावजी देशमुख यांची भेट घेऊन उद्भवलेल्या प्रश्नांबाबत हकीकत मांडली। शेतकऱ्यांची ही अडचण गांभीर्याने घेत माजी आमदार धीरज विलासरावजी देशमुख यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कॅनलला पाणी सोडण्याबाबतच्या सूचना दिल्या आणि थेट तावरजा प्रकल्पाचं कॅनलला पाणी आल्यामुळे आता उन्हाळ्यामुळे करपणाऱ्या पिकांना जीवदान मिळते। त्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा हसू फुलला असून या कॅनलच्या पाण्यामुळे 2500 हेक्टरहून अधिक शेत शिवार रखरखत्या उन्हाळ्यात देखील हिरवगार झाले। त्यामुळे शेतकऱ्याला सगळ्याला सांगितले की आपण सगळेजण धीरज भाईकडे जाऊ। मग हे पाठपुरावा आम्ही धीरज सगळे घेऊन गेलो। आम्ही पाठपुरावा धीरज भाईला आम्ही सगळं टोटल सांगितलं की यांची काय कंडिशन आहे इथली, तर ह्या पाण्यामुळं सध्या पाणी नाही, शेतकऱ्याच्या विहिरी आटलेल्या आहेत, त्या भरपूर त्रास व्हायला या लोकांना। इथं शेतात जनावरं सध्या पाणी कोणी हौदाला पाजलं मात्र हौदाला सुद्धा पाणी नाही, विहिरीला गोडभर पाणी नाही। धीरज भाईला सांगितलं, धीरज भाईने आम्हाला त्यांच्या कागदपत्र दिले। आम्ही त्यांचं लेटर घेऊन डायरेक्ट आम्ही पाणी पुरवठा ह्याच्याकडे अधिकाऱ्याकडे गेलो। तिथे जाऊन धीरज भाईच्या आशीर्वादाने आम्हाला सगळ्याला पाणी इथं शेतकऱ्याला मिळालं। शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आहे। शेतकरी पाण्यामुळे त्रस्त होता, जनावरांना पण पाणी भेटत नव्हतं, परंतु कालच्या तारखेला कॅनलला पाणी सुटलं। खरं म्हणजे लातूर ग्रामीणवर किती माया आहे यातून दिसून येतं धीरज भैया साहेबांची। एका विनंतीनं लगेच शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पाणी सोडणं कसं असते, कुठल्याही शेतकऱ्यांचं शक्ती जे असते ते शेतीच्या उत्पादनावर असते आणि शेतीचं उत्पादन वाढायचं तर जल नावाचं धन असावं लागतं आणि हे जल नावाचं धन सोडण्यासाठी त्या क्षेत्रातील राजकीय नेतृत्व किती भक्कम आहे, खंबीर आहे हे यातून दिसून येतं। Thanks for watching Ekmat Digital.